माहिती देतो, कारण अर्थातच डान्सचा रंग चढलाय आणि मध्ये मी दिसतोय हे तसं चुकीचं आहे, परंतु एक खूप महत्त्वाची माहिती घेऊन मी आलेलो आहे. आमच्या झील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक चेअरमन आदरणीय SM काटकर सर यांच्या प्रेरणेनं झील एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी आदरणीय जयेश काटकर सर यांच्या संकल्पनेतून आणि झील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सांगलीचे डायरेक्टर आदरणीय संजय महाडिक सर यांच्या प्रयत्नातून मागील वर्षापासून आम्ही 11वी सायन्स आणि कॉमर्सच्या ॲडमिशनसाठी एक संकल्पना, अर्थात ॲडमिशन करावे यासाठी ही संकल्पना नाही, तर समाजामध्ये असे बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे गुणवत्ता करकचून भरलेली आहे, परंतु फक्त कुठेतरी आर्थिक परिस्थिती नसल्या कारणानं त्या विद्यार्थ्यांचं डॉक्टर अथवा इंजिनियर होण्याचं स्वप्न साकार करता येत नाही. आणि म्हणून आमच्या एज्युकेशन सोसायटीने एक संकल्पना मागच्या वर्षी कार्यान्वित केली आणि त्या संकल्पनेतून खूप चांगले विद्यार्थी मागच्या वर्षी याच्यामध्ये आपलं प्रावीण्य दाखवून ॲडमिशन घेऊन झीलमध्ये शिकत आहेत. अर्थात मला सांगायला अभिमान वाटतोय, झीलमध्ये जे सायन्सच्या विद्यार्थ्यांना किंवा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना गायडन्स दिलं जातं ते मी निश्चितपणाने सांगेन सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील एक अत्युच्च गायडन्स त्यांना मिळते म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे मी धाडसानं बोलतोय, कारण का तर मागील वर्षी अगदी आमची सायन्सची पहिली बॅच होती, परंतु पहिल्याच बॅचला जवळपास 11 लाख विद्यार्थी जे जेईला बसलेले होते, त्या 11 लाख विद्यार्थ्यांमधून 16,000 विद्यार्थी जे IIT साठी सिलेक्ट होतात, त्यामध्ये ऑल इंडिया रँक 902 क्रमांकावरती झीलचा विद्यार्थी आहे आणि सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून हा एकमेव विद्यार्थी आहे. ही आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. अर्जुन भोसले हा विद्यार्थी ज्याला IIT मद्रासला ॲडमिशन भेटलेलं आहे, एवढं चांगलं मार्गदर्शन करणारी सायन्सची टीम आमच्याजवळ आहे. याच्यासोबतच जवळपास आमचे 11 विद्यार्थी मेडिकल फील्डला गेलेले आहेत. त्यासोबतच कॉमर्समधून वर्धन पाटील नावाचा विद्यार्थी CA आता तो फाउंडेशन क्लिअर करून पुढे गेलेला आहे. म्हणजे या पद्धतीचं मार्गदर्शन करणारी टीम आमच्याजवळ उपलब्ध आहे. आणि आता मी बोलतोय ज्या एंट्रन्स टेस्ट बद्दल मी सुरुवातीला उल्लेख केला, 10वीला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही एंट्रन्स टेस्ट आहे. कारण 11वी आणि 12वी मिळून झील मध्ये जी 11वी आणि 12वी दोन्ही वर्षाची फी होती ती 1,80,000, परंतु एकही रुपया न भरता जर गुणवत्तावान विद्यार्थी असेल तर तो सायन्स अथवा कॉमर्स मध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. या झील एंट्रन्स टेस्टच्या माध्यमातून प्रथम क्रमांकानं जो उत्तीर्ण होईल त्या विद्यार्थ्याला पूर्णपणे मोफत आहे. त्यानंतरच्या 5 विद्यार्थ्यांना फी मध्ये 50% सवलत म्हणजे 90,000ची स्कॉलरशिप त्यांना भेटणार आहे. आणि त्यानंतरच्या 10 विद्यार्थ्यांना फी मध्ये 25% सवलत म्हणजे 45,000ची स्कॉलरशिप भेटणार आहे. आणि त्यानंतरच्या 200 विद्यार्थ्यांना बस फॅसिलिटी, स्टडी मटेरियल आणि युनिफॉर्म हे पूर्णपणे मोफत भेटणार आहे. म्हणजे या एंट्रन्स टेस्टच्या माध्यमातून किमान 216 विद्यार्थ्यांना फायदा पोहोचू शकतो. तर या परीक्षेसाठी वेगळं काही करायचं नाही आहे. आता जे 10वी मध्ये आहेत तिथे जे अभ्यास करतायत तोच अभ्यास करायचा आहे. पेपरचं माध्यम असेल इंग्लिश. या पेपरमध्ये 50 प्रश्न असतील, 100 मार्कांची ही परीक्षा असेल, 1.5 तासांची परीक्षा आहे. परीक्षा रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 आहे. म्हणजे त्यांचं जे रोजचं अकॅडमिक शेड्यूल आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स होणार नाही. आणि म्हणून मी आपणास विनंती करतो, आपल्या जवळपास आपल्या पै पाहुण्यामध्ये जर कोणी असा विद्यार्थी असेल ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, तो या परीक्षेला सामोरं जाऊ शकतो. त्याची पूर्ण माहिती आपण जिथे एंट्री केली तिथं जाहिरात लावलेली आहे. आणि किंवा तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. फक्त या परीक्षेला बसण्यासाठी
यासाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश फी सुद्धा नाही आहे. एक लिंक आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू, त्या लिंकवर जाऊन फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि हे रजिस्ट्रेशन करून 7 जानेवारीला या परीक्षेला आपण सामोरं जायचं आहे आणि या स्कॉलरशिपचा आपण लाभ घेऊ शकता. धन्यवाद.